दिल से ले आने वाला आणि बहुत नामे सफल प्रभू मसरत लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. उनका अनुग्रह से प्रभु ने हमें और एक दिन हमको दान किया. आणि देवाने त्याच्या कृपेने अजून एक दिवस आपल्याला दान दिला. एक मसीह जीवन के साथ धन्य जीवन है करके प्रभुदास ने थोड़ी देर पहले बहुत सुंदर हिंदी में वर्णन किया. आणि एक ख्रिस्ती जीवन किती धन्य जीवन आहे प्रभूच्या दासाने खूप सुंदर रीतीने आपल्याला वर्णन केलं. सही में मानव उद्धार पाया हुआ लोग में मिला हुआ उद्धार का गौरव जानना चाहिए. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांनी आपल्याला मिळालेल्या तारणाचं गौरव हे जाणलं पाहिजे. अब मालूम है हम लोग उद्धार पाने के बाद में भी हमारे एक विरोधी है. आणि आपल्याला ठाऊक आहे आपलं तारण झाल्यानंतरही आपला एक विरोधी आहे. हमारे आत्मीय जीवन को ठुकराने के लिए आणि आपलं आत्मिक जीवन तोडण्याकरता हमें एक मसीह जीवन ना बिताने के लिए बहुत से उपायों से वो कार्य करता है. आणि आपण एक विजय ख्रिस्ती जीवन न जगण्याकरता पुष्कळ प्रकारच्या उपाय योजनेने तो आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. मालूम है ना हमारा विरोधी कोई भाई बहन नहीं. आणि आपल्याला माहिती आहे ना आपला विरोधी जो आहे तो आपला भाऊ बहीण नाहीये. पहला पत्रोस 5 अध्याय 8 वचन में हम पढ़ता है. आणि पहिलं पेत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. सचेत हो और जागते रहो. सचेत हो और जागते रहो. क्योंकि तुम्हारा विरोधी शैतान. तुम्हारा विरोधी कौन है? शैतान. शैतान. आणि तुमचा विरोधी कोण आहे तर सैतान आहे. शैतान हमारा विरोधी है. आणि सैतान आपला विरोधी आहे. वो क्या करता है? आणि तो काय करतो? गरजने वाले सिंह के समान हाँ. इस खोज में रहता है. इस खोज में रहता है. किसको फाड़ खाए. बोलने का अर्थ किसको फाड़ खाना है? आणि कोणाला फाडून खायचं आहे? विश्वासी को. आणि विश्वासणाऱ्याला प्रभु के लोगों को. आणि प्रभूच्या लोकांना. है ना? प्रभु के लोगों को कैसे भी बर्बाद करना उनका जीवन का लक्ष्य है. आणि प्रभूच्या लोकांनाही कसं करून हे नष्ट करणं हा सैतानाचा उद्देश आहे. जो जाने अनजाने हम लोग अपना विरोधी के बारे में मानो उनका कामों के बारे में बहुत अनजान रहता. आणि कळत न कळत आपला जो विरोधी आहे त्याच्या संबंधाने त्याच्या कामासंबंधाने आपण खूप अजाण राहतो. लेकिन दूसरा गुरुदी दूसरा अध्याय का 11 वचन में बाइबल ऐसा नहीं कहा था. आणि दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये बायबल असं नाही सांगत. शैतान का हम पर दाव न चले. देखा शैतान का किसी प्रकार का दाव हम पर ना चले. आणि सैतानाचा कोणत्या प्रकारचा उपाय आपल्यावर चालू नये. क्योंकि हम उसकी युक्तियों से अनजान नहीं. तो हम वो युक्तियों से काम करता है. कई प्रकार का युक्तियों से हमें धोखा देने के लिए प्रयास में रहता. आणि सैतान जो आहे तो उपायाने काम करत असतो आणि पुष्कळ प्रकारचे उपाय वापरून तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतो. जो अगर हम उसका युक्तियों से अनजान रहेगा तो आणि त्याच्या उपायामध्ये जर आपण अजाण राहिलो तर हम उसको अवसर दे देगा. आणि आपण त्याला संधी देऊ. और एफेसियों 4:27 में क्या लिखा? आणि फिसकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 27 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? शैतान को अवसर अवसर नहीं देना. आणि सैतानाला संधी देऊ नका. शैतान को अवसर क्यों नहीं देना? आणि सैतानाला संधी का नाही द्यायची? आपको मालूम है शैतान का स्वभाव क्या है? आणि सैतानाचा स्वभाव काय आहे आपल्याला ठाऊक आहे. है ना? जब यूहन्ना का सुसमाचार 10 अध्याय का 10 वचन में यीशु मसीह ने उसका स्वभाव बताया. आणि योहान त्याचा 10 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने सैतानाचा स्वभाव सांगितला. उसका क्या स्वभाव है? आणि त्याचा स्वभाव काय आहे? और काम के लिए नहीं. हम लोग आज बहुत सुस्ते हैं. जो किसी और काम के लिए नहीं. देखिए थोड़ा जोर से मतलब हमें ये बात तो जानना है प्रयोग. चोर अभी उसका नाम दिया है चोर. आणि सैतानाला एक नाव देण्यात आलं आहे तो चोर आहे. शैतान को कई नाम है उसमें से एक नाम है चोर. आणि सैतानाला पुष्कळ नाव आहे त्याच्यापैकी एक नाव आहे चोर. चोर किसी मतलब किसी आता. आणि चोर कशा करता येतो? आपको बिरयानी खिलाने के लिए. आणि तुम्हाला बिर्याणी खाऊ घालण्याकरता येतो. आपको अच्छा कहानी सुनाने के लिए आता. आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगण्याकरता येतो. उसके लिए आता क्या? आणि त्याच्या करता येतो का? नहीं है ना. शैतान का 3 काम वहां पर यीशु मसीह ने बताया. आणि सैतानाचे 3 काम त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. क्या क्या है? आणि ते काय काय आहे? चोरी करने चोरी करना, और घात करना और नष्ट करने को आता है. नष्ट करने को आता. देखिए आणि या ठिकाणी आपण पाहायला मिळतं की सैतान कुठल्या कामा करता येतो तर पहिलं म्हणजे चोरी करण्याकरता, दुसरं म्हणजे घात करण्याकरता आणि तिसरं म्हणजे नाश करण्याकरता. देखिए अगर आप शैतान को अवसर दिया आणि जर आपण सैतानाला संधी दिली तर है ना. एक बार क्या हुआ एकदा काय झालं? है ना. एक मानव व्यक्ति एक घर में आया. आणि एकदा एक व्यक्ती घरामध्ये आला. वो व्यक्ति को वो लोग घर का सब लोग जानता है. आणि त्या व्यक्तीला घरातले सगळे लोक
ओळखतात मतलब थोड़ा दूर रहता है लेकिन वो जानते हैं सब लोग। आणि ते थोडेसे लांब राहतात पण ओळखतात वो एक चोर है आणि तो एक चोर आहे और वो आया कब आया, रात को आया। आणि तो आला तो कधी आला रात्री आला बोला मैं बस पकड़ने के लिए आया था लेकिन आखिरी बस चला गया। आणि मी बस पकडण्याकरता आलो होतो पण शेवटली बस निघून गेली अभी मेरे को सुबह जाना है तो इधर से जाने के लिए नजदीक रहेगा, आसानी रहेगा, इसलिए मेरे को रात को थोड़ा आराम करना। आणि मला सकाळी लवकर उठून बस पकडायची आहे तर तुमच्या इथून जाणं मला सोपं राहील म्हणून मला रात्री थोडंसं इथे तुमच्या घरामध्ये आराम करू द्या अभी वो जानते हैं वो लोग सब, आणि त्या सर्व लोकांना माहिती की हा चोर आहे उनको तरह से नहीं वो व्यक्ति को जानने आणि का त्या व्यक्तीला ते ओळखतात और वो चोर है करके भी मालूम। आणि तो चोर आहे हे सुद्धा माहिती आहे ठीक, अब ये रात को उसको कैसे मिली? आणि मग रात्री याला असं कसं काय पाठवून तो द्यायचं उन्होंने बोला ठीक है रह जा। आणि मग त्या लोकांनी त्याला त्या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली हाँ वो रात को रहा। आणि तो रात्री राहिला सुबह में उठ करके जब मतलब अपना घर का स्वामी आकर के मतलब उधर आकर के जब देखा आणि मग सकाळी उठल्यानंतर घराचा जो स्वामी आहे त्याने त्या घरामध्ये बघितलं उधर रखा वो मोबाइल नहीं, आणि त्या घरामध्ये ठेवलेला मोबाईल नाहीये मोबाइल पत्नी को बोला तो पूछो मतलब मोबाइल लिया क्या? आणि मग त्याने आपल्या बायकोला विचारलं तू मोबाईल घेतला का बोला, मैंने तो नहीं लिया। आणि तिने म्हटलं नाही मी नाही घेतला तब तक इसको भी ऑफिस जाने का था, वो जाकर के ट्रक निकाला, उसमें मतलब कहीं अर्जेंट किसी को देने वाला 5,000 रुपया था, पॉकेट में पैसा भी नहीं। आणि मग त्याने लवकर कामावर जाण्याकरता तयारी केली आणि शर्ट घातला त्या शर्ट मध्ये कोणाला 5,000 रुपये देण्याकरता वरच्या खिशामध्ये होते ते पैसे पण नाहीये अरे मेरे पॉकेट का पैसा कौन लिया? आणि माझ्या खिशातले पैसे कुणी घेतले तब तक देखा मतलब टेबल में वो घड़ी था, वो घड़ी भी नहीं है। आणि मग त्याच्यानंतर त्याने पाहिलं टेबलवर घड्याळ ठेवलेलं होतं ते घड्याळ पण नाहीये कौन लेकर गया? कोण घेऊन गेलं जो कल सोया था वो लेकर गया, आणि काल रात्री जो आपल्या घरामध्ये झोपायला आला होता तो घेऊन गेला वो तो सुबह ही निकल गया। आणि तो सकाळी निघून गेला निकलने से मैंने क्या किया, आणि निघण्याच्या अगोदर त्याने काय केलं जो चाहिए था वो सब लेकर गया। आणि त्याला जे काय पाहिजे ते सगळं काही घेऊन गेला कितना खतरनाक बात है, आणि केवढी भयंकर गोष्ट आहे तुम लोग सावधान रहना। आणि आपण सावध राहायचंय नहीं ये ऐसा ही एक संभव मेरे जीवन में खुद हुआ। आणि असाच एक संभव माझ्या जीवनामध्ये सुद्धा हा झाला मैं अच्छा पहचान गया एक व्यक्ति, आणि एक चांगल्या ओळखीचा मनुष्य और वो एकलर में रहते थे। आणि तो एक मध्ये राहत होता वो एक सर्विस मैन है, आणि तो एक सर्व्हिसमन आहे उसका नाम जॉर्ज है, जॉर्ज। आणि त्याचं नाव जॉर्ज आहे आप लोगों को किसी को याद है कि नहीं मालूम नहीं। आणि तुमच्यापैकी कोणाला माहित आहे का नाही माहित नाही वो एक दिन मतलब एक दिन रात को आया आणि एक दिवस तो रात्री आला तो मुझे प्रभु के आत्मा ने बोला उसको अंदर लेना नहीं, आणि देवाच्या आत्म्याने मला सांगितलं याला आतमध्ये घ्यायचं और नाही मेरे को बहुत तारीफ आया। आणि मग मर्सी सिस्टरला खूप कळवळा आला बोला आने दो ना, आणि मग सिस्टर म्हटलं की येऊ द्या ना मैं बोला इसको नहीं आने का। आणि मी त्यांना म्हटलं की नाही याला आतमध्ये नाही घ्यायचं मैं बोला आपको ये मैं नहीं ले सकता। आणि मी त्यांना म्हटलं की तुम्हाला घरात नाही घेऊ शकत तो उन्होंने बोला ऐसा करो अब एक मैट दे दो, मैं इधर ही मतलब उधर ही वो डाल करके सो जाता। आणि मग त्यांनी असं म्हटलं एक काम करा एक चटई मला द्या मी बाहेर वरंड्यामध्ये चटई टाकून झोपतो फिर आपको मालूम है अपने घर का ऊपर वो मतलब फर्श के ऊपर जाने से पहले थोड़ा जगह है, एक हाथ में आराम से लेट सकते। आणि तुम्हाला माहिती आहे ना की वरती टेरेसवर जाण्याच्या अगोदर जो वरांडा लागतो तिथे एक मनुष्य व्यवस्थित झोपू शकतो तो अभी मतलब वो चारपाई मतलब मैट लेकर के बेडशीट भी दिया उधर मतलब उधर लेट गए। आणि मग त्यांना ते चटई दिली बेडशीटे दिली आणि तिथे ते झोपले और मतलब मैंने जब सवेरे देखा आणि सकाळी ज्या वेळेला मी पाहिलं वो क्या कर रहा था, आणि तो काय करत होता वो दूध दिखा रहा था। किसको मतलब दूध का एक फोटो लेकर के उसको दूध दिखा रहा था मतलब बैठ कर। आणि मग शिवचा एक फोटो आहे त्या फोटोला अगरबत्ती असा तो दाखवून ओळखत होता मेरे को बहुत स्मेल आया, तभी मैंने हमारा धीरे से दरवाजा खोल करके देखा। आणि ज्या वेळेला मला त्या अगरबत्तीचा वास आला त्यावेळेला मी हळूच दरवाजा उघडून पाहिलं तो मैंने ये देखा आणि मी हे पाहिलं फिर थोड़े बाद में मतलब मैंने थोड़ा आवाज़ मैंने दे करके मैं उनको कॉफी लेकर के दिया। आणि मग थोड्या वेळानंतर मी त्यांना आवाज दिला आणि मग कॉफी घेऊन गेलो तब तक उसने सब फोल्ड करके अंदर कर दिया। आणि तोपर्यंत त्यांनी सर्व गोळा करून आतमध्ये ठेवून दिलं होतं तो उन्होंने बोला मुझे थोड़ा नहाना है, आणि ते मला बोलले की मला आंघोळ करायची आहे मैंने बोला ठीक है नहा लो।
आणि मी म्हटलं ठीक आहे तुम्ही करा आंघोळ. और जब नहाने के लिए गया आणि ज्या वेळेला ते आंघोळी करता गेले तो मैंने उसका बैग में देखा, आणि त्यावेळेला मी त्यांच्या बॅगेमध्ये पाहिलं. क्या देखा मालूम है? काय पाहिलं माहिती का? एक इतना बड़ा चाकू एवढा मोठा चाकू और ये मूर्ति, ये सब चीजें उनके पास में आणि हे सगळ्या वस्तू त्यांच्याकडे होत्या. है। मतलब अब उसका उद्देश्य क्या है मालूम नहीं, आणि त्यांचा उद्देश काय मला माहित नाही. मतलब ये नहा कर आने के बाद मैं तुरंत ही उधर से उनको मतलब भेज दिया। आणि मग तो आंघोळ करून आल्यानंतर मी लगेच त्यांना तिथून काढून दिलं. यो कैसे कैसे लोग आता है, आणि प्रियांनो कसे कसे लोक आहेत. हमें कैसे अफवाही लेना बहुत जरूरी बात है। आणि म्हणून ना देवाच्या आत्म्याची मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. यो चोर किसी अच्छा काम के लिए नहीं आता आणि चोर कधी चांगल्या कामं करता नाहीये. है ना। हम लोग विश्वासी होने के कारण हम लोग बहुत जल्दी तरस खा लेता, आणि आपण विश्वासू असल्या कारणाने आपल्याला खूप लवकर कळवळा येतो. परंतु उसमें बहुत प्रकार का हम धोखा खा लेते आणि त्याच्यामध्ये पुष्कळ प्रकारे आपण फसल्या जातो. है ना। शैतान कई रूप में आएगा, आणि शैतान पुष्कळ रूप घेऊन येईल. हमें सावधान रहना है। आपल्याला सावध राहायचंय. है, हमारे जीवन में आने वाला विचार तक हमेशा प्रभु की ओर से होना कोई जरूरी नहीं। आणि आपल्या मनामध्ये येणारे सगळे विचार हे प्रभूकडूनच आहे असं गरजेचं नाही. है ना। जब पहला इतिहास 21 अध्याय में दावीद के दिल में एक विचार आया, आणि पहिला इतिहास त्याच्या 21 अध्यायामध्ये दाविदाच्या मनामध्ये एक विचार आला. है ना। 21 अध्याय का पहला वचन में वो शैतान ने डाला वो विचार था। आणि 21 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये त्याच्या मनामध्ये एक विचार आला आणि तो सैतानाने टाकलेला विचार होता. हमारे जीवन में आने वाला हर एक विचार प्रभु की ओर से नहीं होगा। आणि आपल्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार हा प्रभूकडून नसेल. इसराइल को गिनने का एक विचार, आणि इस्रायल लोकांची मोजणी करण्याचा एक विचार. युवाओं ने बहुत बार उसको समझाया, मना किया, लेकिन नहीं माना। आणि योआबने पुष्कळ वेळा त्याला समजून सांगितलं पण दाविदाने ऐकलं नाही. लेकिन मतलब गिनना ही पड़ा। आणि मग ते मोजावाच लागलं. आखिर क्या हुआ, शेवटी काय झालं? ये एक विचारधारा बिड़ करके गिनने के कारण उसका 14 दिन मिल गए, 70,000 लोगों का मृत्यू हुआ। आणि मग अशा प्रकारे सैतानाने टाकलेल्या विचाराच्या अनुसार दाविदाने कार्य केल्या कारणाने 70,000 इस्रायल लोक मेले. प्रियो, हमें बात को देखना, आणि प्रियांनो आपण या गोष्टीला बघायचंय. हमारे विरोधी क्या करता, आपला विरोधी काय करतो? घूमते रहता। आणि तो फिरत राहतो. किसके लिए घूम रहा है? आणि कशा करता फिरत राहतो? योग की किताब में भी हम पढ़ता है, पहला अध्याय का 7 वचन में प्रभु ने शैतान को पूछा तू कहाँ से आ रहा है, और मैं दुनिया भर में घूमूंगा, तू क्या रहा हूँ। आणि योग त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये आपण पाहतो ना की परमेश्वराने योग सैतानाला विचारलं की हे सैताना तू कुठून येत आहे? तो सैतान अशा प्रकारे म्हटला की संपूर्ण जगभरामध्ये मी फिरून चक्कर मारून येत आहे. वो किस पर निशाने लगाता है? आणि मग सैतान कोणावर लक्ष केंद्रित करतो? भक्तों पर, भक्तांवर. है ना। आप जैसे संगति में जाना है तो संगति में रिकॉर्ड करना, आणि जर तुम्ही संगतीला जात आहे तर संगतीमध्ये न येण्याकरता काही अडखळण तयार करणं. आपको क्या लगता है कि आपको संगति से दूर रखने वाला एक सीमा तक उसके पीछे शैतान का हाथ है? आणि तुम्हाला संगतीपासून दूर ठेवणारा एक सीमेपर्यंत सैतानाचा हात आहे. तो बहुत लोग ये बात को नहीं समझते, आणि पुष्कळ लोक या गोष्टीला नाही समजत. है ना। कुछ उदास रहना, निराश रहना, ये सब शैतान का हाथ है। आणि काही मनामध्ये उदासीनता आणणं, खिन्नता आणणं हे सर्व सैतानाचा हात आहे. हम किसी प्रकार भी मानव विजयी होकर के प्रभु से वो इनाम पा न सके, उसका निश्चय हो गया। आणि कुठल्याही प्रकारे आपण विजय प्राप्त करून प्रभूपासून तो बक्षीस प्राप्त न करावं हा सैतानाचा उद्देश आहे. प्रियो, वो जबरदस्ती हमारे जीवन में कुछ नहीं कर सकता। आणि बळजबरी आपल्या जीवनामध्ये सैतान काही करू शकत नाही. वो एक दिन बात है कि मैं आने के टाइम पर मतलब हुआ तुझे खाना पड़ेगा ऐसा बोल के जबरदस्ती नहीं किया। आणि मग एक जण बागेमध्ये ज्या वेळेला आला त्या वेळेला हवेला त्याने अशा प्रकारे बळजबरी नाही केली की हे फळ तुला खावंच लागेल. उसने उसका बड़ा मोटा वर्णन करके उसमें मोहित करा करके उसको भरता दिया। आणि मग सैतानाने काय केलं की ते जे फळ आहे त्याचं खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलं आणि मग हवेचं मन त्या फळाकडे आकर्षिलं आणि मग तिला खाण्याकरता प्रवृत्त केलं. मतलब हवा ये बोलना था कि मतलब तुम्हारा ऐसा बातों का मुझे जरूरत नहीं, मुझे फल खाने का नहीं, तू जाओ, इतना बोल दिया तो काम बन गया था। आणि मग हवेने अशा प्रकारे म्हणायला पाहिजे होतं की तुला असं जे माझ्याशी बोलतोय त्या बोलण्याची गरज नाहीये, मी फळ खाणार नाही, तू इथून निघून जा, असं जरी ती बोलली असती तरी काम झालं असतं. शैतान बहुत चिकनी चुपड़ी बातों से आपका दिल भड़काएगा। आणि मग सैतान काय करतो की आपल्याला मनभावना गोष्टी घेऊन येतो आणि आपल्याला फसवतो. हमें बहुत सावधान है। आपल्याला खूप सावध राहायचं. हमारे बहुत छोटा सा जीवन की यात्रा है, आणि आपला हा जीवन प्रवास खूप छोटासा आहे. है ना। प्रभु यीशु मसीह का मतलब हमें जो देने वाला प्रोत्साहन का वजन हमारे में बना रहना चाहिए। आणि प्रभू येशू ख्रिस्त
ख्रिस्तच आपल्याला देणारं ते प्रोत्साहनचं वचन आपल्या हृदयामध्ये राहिलं पाहिजे. एक सच्चा चेला हमेशा यीशु मसीह की प्रभुता अंगीकार करता है. आणि एक खरा शिष्य जो आहे तो नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रभुत्वाचा स्वीकार करतो. मतलब प्रभु का इच्छा क्या है वो मालूम करके वो प्रभु की इच्छा का बातों को वो चुन लेता. आणि प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घेऊन प्रभूच्या इच्छेचा तो भाग तो निवडून घेतो. हमने देखा कि मतलब एक सही उलाट पाया हुआ व्यक्ति का हमेशा जीवन का लक्ष्य आनंदच आहे. आणि एका खरा पाचारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचा उद्देश हा सार्वकालिक जीवन आहे. परंतु हमें रसोदृष्टि बनाना शैतान के नशे. रसोदृष्टि बोलेगा तो दुनिया की बातों में हमें ज्यादा उसका महत्व समझा करके धोखा देना. आणि मग सैतानाचा उद्देश आपल्या संबंधाने हाच राहतो की जग आणि जगाच्या अभिलाषामध्ये आपल्याला फसवून टाकणं आणि त्याच्याद्वारे आपल्याला फसवणं. हरेक लोगों को ये प्रकाश नहीं मिलता. आणि प्रत्येकाला हा प्रकाश जो आहे तो नाही भेटत. हमने पिछले दिन में भी पढ़ा था मत्ती उसका 13 अध्याय का 44-45 वचन. आणि मागील दिवसामध्ये सुद्धा आपण वाचलं होतं मत्ते त्याचा 13 अध्याय त्याचा 44 आणि 45 वचन. मतलब उस बड़ा आनंद के लिए छोटा आनंद का बातों को तेजी करके बड़ा आनंद का बातों को प्राप्त करने के लिए उन्होंने अपना सब कुछ दे दिया. आणि मोठा आनंद प्राप्त करण्याकरता त्याच्या जीवनामध्ये असणारं जे काय आहे ते सगळं काही त्याने विकून दिलं. अभी ये बात सबको समझेगा नहीं. आणि ही गोष्ट सगळ्यांना नाही समजणार. शायद बहुत लोग बोला होगा ये कितना बुद्धू आदमी है. आणि कदाचित पुष्कळ लोक म्हटले असेल हा किती मूर्ख आहे. उन्होंने अपना जीवन का सब कुछ त्याच करके देखो ये खेती खरीदा उसमें क्या है सुखा खेती. आणि मग त्याने आपल्या जीवनामध्ये जी काही धनसंपत्ती साठवलेली होती सगळी काही विकून त्याने हे शेत विकत घेतलं. आणि हे शेत बघा काय की एकदम सुकलेली अशी ती पडीक जमीन आहे. परंतु ये व्यक्ति अभी उड़ी मार रहा है. आणि हा व्यक्ती आता उडी मारत आहे. क्यों? का? क्योंकि उसको मिला हुआ जो धन है उसने जो बेच डाला उसे कई हजारों गुना बढ़ करके. आणि त्यांना जे मिळालेलं धन आहे त्याने जे काही विकलं त्याच्या हजारो पट त्या धनाची किंमत आहे. मैं एक बात इसलिए आपको बदल कहता हूँ मसीह में आने के बाद आणि म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आत्मिक बातों को कभी तुच्छ नहीं करना. आणि आत्मिक गोष्टींना कधीही तुच्छ करू नका. हमें दुनिया की कई बात शायद हमें त्यागना होगा. आणि कदाचित जगाच्या पुष्कळ गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागेल. परंतु आत्मिक बातों का नुकसान होने नहीं देना. आणि आत्मिक गोष्टीचं नुकसान आपण होऊ देऊ नका. अभी भी कितने लोग ये बात को पहचानते हैं. मैं बहुत बार देने वाला है एक गवाही है. एक बच्चे के सामने 1 करोड़ का चेक और एक 5 रुपए का आइसक्रीम दिखाओ उसको पूछो तुझे क्या चाहिए वो 1 करोड़ का चेक इनकारेगा 5 रुपया का आइसक्रीम वो मांगे. आणि पुष्कळ वेळा तुम्हाला दिलं गेलेलं उदाहरण आहे की एखाद्या मुलासमोर 5 करोडचा चेक आणि 1 करोडचा चेक आणि 5 रुपयाची आईस्क्रीम जर दाखवली आणि त्याला म्हटलं की तुला काय पाहिजे तर तो 1 करोडचा चेक नाही घेणार तर ती आईस्क्रीमच घेईल. देखो क्यों? का? क्योंकि उसका मूल्य समझने के लिए वो असफल है. आणि त्या 5 करोडच्या चेकचं जे महत्व आहे ते समजण्याकरता त्याची बुद्धी नाहीये. भैया आज आप शायद त्यागने वाला छोटा बात भी अनंतता में आपको बहुत बड़ा आशीष का कारण देने वाला परंतु और उसको आपको प्रकाश नहीं है तो आप उसको तुच्छ करके छोड़ दें. आणि कदाचित या जीवनामध्ये प्रभूसाठी तुम्ही त्याग करणारी छोटीतली छोटी जी गोष्ट आहे त्या सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला खूप मोठं महत्वाचं पारितोषिक ते मिळवून देईल. पण जर तुम्ही त्या छोट्यातल्या छोट्या जर गोष्टीचा आस धरून राहिले वासना अभिलाषा धरून राहिले तर मग त्याच्याद्वारे तुम्हाला अनंत जीवनामध्ये होणारं नुकसान हे सहन करावं लागेल. जो भी प्रभु के बात विश्वास करता है वो विश्वासी है. आणि जो कोणी प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवतो तो विश्वासू आहे. और जो बात मानता है वो चेला है. आणि जो त्याच्या आज्ञेचं पालन करतो तो शिष्य आहे. विश्वासी में चेले में इतना फर्क है. विश्वासी विश्वास करता पर जो चेला बात मानता. आणि विश्वासू आणि शिष्य याच्यामध्ये हा जो फरक आहे विश्वासू जो आहे तो विश्वास करतो पण शिष्य जो आहे तो त्याचं पालन करतो. पर कोई भी जीवन की यात्रा में कई दिन में ठोकर खा सकता है. आणि कोणीही आपल्या जीवन प्रवासामध्ये ठेच खाऊ शकतो. है ना. जब यूहन्ना का सुसमाचार 6 अध्याय उसका 66 और 66-67 आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याचं 66 आणि 67 वचन. पर उसके चेलों में से बहुत से उनसे फिर गए हाँ. और उसके बाद उसके साथ न चले. हाँ. तब यीशु ने उन 12 से कहा हाँ. क्या तुम भी
अब देखिए यहाँ पर बहुत से चेले लोग प्रभु को छोड़ के चला गए, आणि पुष्कळ शिष्य लोक प्रभूला सोडून गेले. तो ये लोग प्रभु के पीछे क्यों आया था? आणि मग हे लोक प्रभूच्या पाठीमागं का आले होते? ये लोगों को खूब रोटी मिला, खाना पीना मिला, इसलिए आया था. आणि त्यांना पोटभर खायला मिळालं म्हणून ते प्रभूच्या पाठीमागं आले. यो एक बहुत बड़ी बात है. बहुत से ऐसे चेले लोग रहता है सिर्फ खाने पीने के लिए पीछे आ जाता. आणि पुष्कळ असे शिष्य राहतात की जे फक्त खाण्यापिण्याकरता पाठीमागं येतात. तो उन लोगों से प्रभु ने क्या बोला मालूम है? आणि त्या लोकांना प्रभूने काय म्हटलं माहिती का? बहुत अच्छा रीति में समझा. आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. वही यूहन्ना उसका 6 अध्याय का 23 से 27 वचन. आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याचं 23 ते 27 वचन. अब अन्य नावें किसी तरह से उस जगह के निकट आई, हाँ. जहाँ उन्होंने प्रभु के धन्यवाद करने के बाद रोटी खाई थी. हाँ. इसलिए जब भीड़ ने देखा हाँ. कि यहाँ न यीशु है और न उसके चेले, हाँ. तो वे भी नाव पर चढ़ के यीशु को ढूंढते हुए कफरनहूम में पहुंचे. हाँ. दिन के बाद जब वे उससे मिले तो कहा, हे रब्बी, तू यहाँ कब आया? हाँ. यीशु ने उन्हें उत्तर दिया, मैं तुझसे सच-सच कहता हूँ, हाँ. तुम मुझे इसलिए नहीं ढूंढते इसलिए नहीं ढूंढते हो हाँ. कि तुमने आश्चर्य कम देखे, हाँ. परंतु इसलिए हाँ. कि तुम रोटियां खाकर तृप्त हुए. हाँ. आज पर भोजन के लिए परिश्रम न करो, हाँ. परंतु उस भोजन के लिए हाँ. जो अनंत जीवन तक चलता है, हाँ. जिसे मनुष्य का पुत्र तुम्हें देगा. हाँ. जब पिता अर्थात परमेश्वर ने उस पर छाप लगाई है. देखिए ये लोगों का लक्ष्य क्या था? है खाना पीना, आणि या लोकांचा उद्देश काय होता? खाणं पिणं बहुत संभालना पीना. आणि खूप सांभाळा. यीशु मसीह उनको बोलता है कि ये नाशवान भोजन के लिए तुम परिश्रम ना करो. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की नाशवंत अन्नाकरता तुम्ही परिश्रम नका करू. लेकिन तब ये लोग प्रभु से क्या कहता है आणि मग ते लोक प्रभूला काय म्हणतात? कि तुम्हें विश्वास करने के लिए तुम क्या चिन्ह दिखाओगे? उसका 30 वचन पढ़ना. आणि त्याचं 30 वचन वाचा. तब उन्होंने मुझसे कहा, हाँ. फिर तू कौन सा चिन्ह दिखाता है हाँ. कि हम उसे देखकर तेरा विश्वास करें? देखा, हम देख करके तुझ पर विश्वास करने के लिए तू क्या चिन्ह दिखाएगा? आणि आम्ही पाहून विश्वास ठेवण्याकरता तू काय चिन्ह दाखवशील? मतलब हमारा बाप दादों ने मरुस्थल में क्या खाया? मन्ना खाया. आणि आमच्या वडिलांनी त्या जंगलामध्ये काय खाल्लं? तर मन्ना खाल्ला. अभी मांग क्या मालूम है? आणि आता यांची मागणी काय माहिती उसका का? 31 भी पढ़ना. आणि त्याचं 31 वचनही वाचा. हाँ. हमारे बाप दादा ने जंगल में मन्ना खाया, हाँ. जैसा लिखा है. हाँ. उसने उन्हें खाने के लिए स्वर्ग से रोटी दी. हाँ. यीशु ने उनसे कहा, बस मतलब हमें अभी तुम भी ऐसा हमको ऊपर से मन्ना खिलाओ. आणि याचा अर्थ काय झाला की आता तू सुद्धा आम्हाला स्वर्गाचा मन्ना खाऊ घाल. तो अभी उन लोगों ने सच्चा मन्ना के बारे में अज्ञान था. आणि जो खरा मन्ना आहे त्याच्या संबंधाने ते अजाण होते. उन्होंने बहुत अच्छा रीति में समझाया. आणि प्रभूने खूप चांगल्या प्रकारे त्यांना समजून उसका सांगितलं. 6 अध्याय का 35 वचन पढ़ना. आणि योहान 6 अध्याय त्याचं 35 वचन वाचा. यीशु ने उनसे कहा, हाँ. जीवन की रोटी मैं हूँ. हाँ. जो मेरे पास आता है हाँ. वो कभी भूखा न होगा, हाँ. और जो मुझ पर विश्वास करता है हाँ. वो कभी प्यासा न होगा. हाँ, बोलेगा तो वो जीवन का रोटी स्वर्ग से तुम्हें दिया हुआ जीवन का रोटी मैं हूँ. आणि तुम्हाला जी स्वर्गाची भाकर पाहिजे ती भाकर मी आहे. अभी उसको थोड़ा विस्तार से समझाया. आणि त्याला थोडंसं विस्तार रीतीने समजून सांगितलं. बहुत गहरी बात है. उसका 48 से 58 तक का वजन थोड़ा जोर से पढ़ना. आप लोग बहुत ध्यान से सुनना. सब लोग अपना बाइबल खोल करके देखना, क्योंकि कितना गहरी बात है प्रभु ने यहाँ पर वर्णन किया. आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याचं 48 ते 58 वचन खूप मोठ्याने वाचा. आणि प्रत्येकाने आपापलं बायबल उघडा आणि प्रत्येकाने ते बायबल ते वचन लक्ष देऊन वाचा. जीवन की रोटी मैं हूँ. हाँ. तुम्हारे बाप दादों ने जंगल में मन्ना खाया हाँ. और मर गए. हाँ. यह वह रोटी है हाँ. जो स्वर्ग से उतरती है, हाँ. ताकि मनुष्य उसमें से खाए हाँ. और न मरे. हाँ. जीवन की रोटी जो स्वर्ग से उतरी हाँ. मैं हूँ. हाँ. यदि कोई इस रोटी में से खाए हाँ. तो सर्वदा जीवित रहेगा. हाँ. और जो रोटी मैं जगत के जीवन के लिए दूंगा हाँ. वह मेरा मांस है. हाँ. इस पर यहूदी यह कहकर आपस में झगड़ने लगे, हाँ. यह मनुष्य कैसे हमें अपना मांस खाने को दे सकता है. हाँ. यीशु ने उनसे कहा, हाँ. मैं तुमसे सच-सच कहता हूँ वो ध्यान से सुनना. मैं तुम्हें सच सच कहता हूँ. हाँ. कि जब तक तुम मनुष्य के पुत्र का मांस न खाओ हाँ. और उसका लहू न पियो, हाँ. तुम्हें
देखिए अब ये बात सुनेगा तो कौन ठोकर नहीं खाएगा। आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर मग कोण अडखळणार नाही। सामान्य रीति में मेरा मांस खाना मेरा लघु पीना बोलेगा तो साधारण रीति में लोग ठोकर खाएगा ना। आणि माझं मांस खायचं आणि माझं रक्त प्यायचंय असं जर कोणाला सांगितलं तर लोक अडखळतील। और उसका आत्मिक अर्थ क्या है? आणि त्याचा खरा आत्मिक अर्थ काय आहे? मतलब मांस खाने का अर्थ है प्रभु को अंगीकार करना आणि मांस खाणं याचा अर्थ प्रभूचा स्वीकार करणं है। मतलब लघु पीना उसका अर्थ है प्रभु में विश्वास करना। आणि रक्त पिणं याचा अर्थ प्रभूवर विश्वास करणं। पर जो वो सच्चा अर्थ उन लोगों को समझ में नहीं आया। आणि तो खरा अर्थ त्यांच्या लक्षात नाही आला। देखिए प्रभु को ग्रहण करना आणि प्रभूचा स्वीकार करणं और प्रभु में विश्वास करना आणि प्रभूवर विश्वास करणं उनके लिए अनंत जीवन है। आणि त्यांच्याकरता सार्वकालिक जीवन आहे। देखो प्रभु का वचन को अगर सही रीति में नहीं समझेगा तो लोग ठोकर खाएगा ही। आणि देवाचं वचन योग्य रीतीने नाही समजलं तर लोक अडखळतील। अगर इन वचनों को सही रीति में नहीं समझेगा उसका 60 वचन वापस पढ़ना। उसके चेलों में से हाँ बहुत से ने यह सुनकर हाँ कहा, हाँ। यह कठोर बात है। ये कठोर बात है। इसे कौन सुन सकता है? देखा ये उन लोगों को सुन नहीं पाया आणि लोक हे ऐकू नाही शकले क्योंकि उनको ये बात समझ में नहीं आया। कारण ही गोष्ट त्यांना समजलीच नाही। प्रयोग हमारे जीवन में ये बातों को हम समझ पा रहे हैं क्या? आणि प्रियानो आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टींना समजत आहोत का? आपको मालूम है ना आजकल बहुत एडवर्टीजमेंट होता है गाड़ी का एडवर्टीजमेंट। मतलब 40,000 में नया गाड़ी मतलब कम से कम 12 लाख का 15 लाख का गाड़ी 40,000 में वो लोग वही भाग कर जाता है। आणि आजकाल काय ना खूप ॲडव्हर्टाइजमेंट चालतात की 10 लाखाची 12 लाखाची गाडी फक्त 40,000ला आणि मग सगळे लोक तिथं पळत जातात। हाँ मतलब उधर जाने के बाद में वो लोग क्या बोलता आणि तिथे गेल्यानंतर ते लोक काय म्हणतात? मैंने 40 लाख अभी देना बाकी 70 लाख इंस्टॉलमेंट पे। आणि 40,000 हप्ता द्यायचे आणि बाकीचे जे आहे ते हप्त्याने फेडायचे। हाँ मतलब 70 इंस्टॉलमेंट में बाकी वो छोटा अक्षर में लिखा है। आणि मग 70 हप्ते जे आहेत ते तुम्हाला ते भरायचे आहेत ते एकदम छोट्या अक्षरात लिहिलेले आहे। तब वो लोग वो 40,000 में 12 लाख का गाड़ी लेने के लिए आया था। आणि 40,000मध्ये 12 लाखाची गाडी घेण्याकरता लोक आले। मतलब बहुत लोग मतलब यीशु में विश्वास करो तुम्हें उधार मिलेगा सुख मिलेगा ये सब सुनेगा तो लोगों को बहुत आनंद है। आणि मग प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा त्यावेळेला तुम्हाला स्वर्ग भेटेल। मग लोकांना हे ऐकल्यानंतर खूप आनंद आहे। और इसके बाद में विश्वास करने के बाद में तुझे ये सूली लेना है जुआ लेना है ये पहले क्यों नहीं बोला? आणि मग तुम्ही विश्वास केल्यानंतर तुम्ही प्रभूचा जीव घ्यायचा आपला जीव घ्यायचा आहे आपला वधस्तंभ घ्यायचा आहे असं ऐकल्यानंतर ते म्हणतात हे अगोदर का नाही सांगितलं? तुझे सब कुछ त्यागना है आणि तुला सर्व काही गोष्टीचा त्याग करायचा आहे। और हमने क्या सोचा भाई विश्वास किया तो हमको आनंद जीवन मिला हम सीधा स्वर्ग में जाएगा और उधर सिंहासन में बैठेगा मुकुट ला करके और दंड घुमा करके राजा बनकर रहेगा। आणि आपण काय विचार केला की आता आपण विश्वास केला आपण सरळ आता स्वर्गामध्ये जाऊ तिथं सिंहासनावर बसू आपल्या डोक्यावर मुकुट राहील आपल्या हातामध्ये राजदंड राहील आणि मग त्या ठिकाणी आपण अधिकार करू। प्रयोग एक बात ध्यान रखना नाही गोष्ट जाणार हमारे जीवन में हमने जो नया जन्म पाया हमारा जो उद्धार हुआ सही रूट पर हमने पाया क्या? आणि आपल्या जीवनामध्ये आपण जे तारण प्राप्त केलं ते बरोबर मार्गाने योग्य मार्गाने मिळवलंय का? मतलब एक छोटा सा दृष्टांत मैं आपको बताता हूँ। आणि एक छोटासा दृष्टांत मी सांगतो। जब यीशु मसीह गलीली सागर के किनारे में जब चलकर आ रहा था आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला गलिली समुद्राच्या बाजूने येत होता वहाँ पर बहुत से मछुआरे थे आणि त्या ठिकाणी पुष्कळ मासे पकडणारे लोक तो होते। उसमें से पत्रोस का उस नौका के पास प्रभु आया। आणि त्या ठिकाणी प्रभू पेत्राच्या त्या नावेजवळ आला लुका 5:31 वचन आणि लूक त्याचा 5 अध्याय त्याचं 3रं वचन। उन नावों में से एक पर हाँ हाँ चढ़कर उसने उनसे विनती की हाँ कि किनारे से थोड़ा हटा ले चले। हाँ तो अभी मानव पत्रोस ने वो बात मान करके उसमें होकर के संदेश देने के लिए अनुमति दिया। आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुझी नाव जी आहे ती समुद्रापासून थोडीशी आतमध्ये टाक आणि मग त्याच्याकरता पेत्र तयार झाला की हो तू माझ्या नावेमध्ये राहून संदेश दे। अभी वो संदेश सुनने के बाद में जब यीशु मसीह ने पत्रोस को कहा उसका 6 वचन आणि मग त्याचं 6 वचन जब उन्होंने ऐसा किया
हाँ। तो बहुत मछलियां ढेर लाए। हाँ देखिए, मतलब जाल 5 वचन में जाल डालने के लिए बोला, पत्रोस ने जाल डाला। जाल डालने की फल में क्या हुआ, बहुत से मछली, मतलब पूरा जाल मछलियों से भर गया। आणि मग 5व्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला जाळं टाकण्याकरता सांगितलं आणि पेत्राने जाळं टाकलं आणि त्याचं जाळं भरून गेलं, एवढे मासे त्या जाळ्यामध्ये अडकले. इस घटना से क्या हुआ वहां पर, आणि या घटनेच्या द्वारे त्या ठिकाणी काय झालं, पत्रोस प्रभु यीशु की ओर ध्यान से देखा। आणि पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष देऊन पाहिलं. मतलब यीशु एक साधारण व्यक्ति नहीं है, आणि येशू ख्रिस्त हा एक साधारण मनुष्य नाही, वहां पर पत्रोस को एक बड़ा प्रकाश मिलने लगा। आणि त्या ठिकाणी पेत्राला एक मोठा प्रकाश मिळू लागला. वो अपने आप को पापी करके आश्वास करने लगे। आणि मग मी एक पापी आहे असं त्याला समजू लागलं. वो ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. मतलब अभी यहाँ पर पत्रोस का जीवन बदलने लगा। आणि या ठिकाणी पेत्राचं जीवन जे आहे ते बदलू लागलं. उसका 8 वचन पढ़ना। आणि त्याचं 8 वचन ये वाचा. देखकर शिमोन पतरस हाँ। यीशु के पांव पर गिरा हाँ। और कहा, हाँ। हे प्रभु मेरे पास से जा, हाँ। क्योंकि मैं पापी मनुष्य हूँ। देखा, अभी आप देखिए, अभी यहाँ पर मतलब यीशु मसीह के सामने खड़ा होने के लिए पत्रोस को अभी हिम्मत नहीं। आणि येशू ख्रिस्ताच्या समोर उभं राहण्याकरता आता पेत्राला धैर्य नाही. क्या वो मालूम है, आणि काय झालं माहिती का, पहले सुना हुआ ये संदेश आणि अगोदर ऐकलेला हा संदेश और वो संदेश के साथ प्रभु का बात मानने के द्वारा मिला हुआ अनुभव, आणि मग त्याच्यानंतर संदेश ऐकल्यानंतर प्रभूच्या आज्ञेप्रमाणे त्याने केल्यानंतर आलेला अनुभव क्या हुआ, काय झालं, पवित्र आत्मा उसका जीवन में कार्य करने का कारण हुआ। आणि पवित्र आत्म्याला त्याच्या जीवनामध्ये कार्य करण्याचा संधी मिळाली. एक बात मैं आपको बोलना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो. यहाँ पर उसको पापी करके वो समझ, वो ज्ञान कौन दिया, आणि मी पापी आहे ही समज त्याला कोणी दिली, हमेशा ये बात को जानना। आणि नेहमी या गोष्टीला जाणायचंय. मतलब अपने हमारे जीवन में पाप का ज्ञान दिलाने वाला पवित्र आत्मा है। आणि आपल्या जीवनामध्ये पापाचं ज्ञान देणारा जो पवित्र आत्मा आहे. योहन्ना 16:8 वचन आपको मालूम है। आणि वाहन त्याचा 16 अध्याय त्याचं 8 वचन आपल्याला ठाऊक आहे. क्यों? इसलिए पत्रोस के जीवन में पवित्र आत्मा ने पाप का ज्ञान लाने के कारण पत्रोस के जीवन में पछतावा आया। आणि पवित्र आत्म्याने पेत्राच्या जीवनामध्ये पापाचं ज्ञान आल्या कारणाने त्याच्या जीवनामध्ये पश्चाताप आला. आज का लोगों को आया हुआ बड़ा गिरती क्या मालूम है, आणि आजच्या लोकांच्या जीवनामध्ये झालेली मोठी चूक काय माहिती का, पवित्र आत्मा के द्वारा पाप का ज्ञान नहीं हुआ। आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे पापाचं ज्ञान त्यांना नाही मिळालं. और जब तक एक व्यक्ति को सच्चा पाप का ज्ञान नहीं मिलेगा, उसको मतलब क्या नहीं होगा, एक सच्चा पछतावा नहीं होगा। आणि जोपर्यंत पवित्र आत्म्याच्या द्वारे एखाद्या व्यक्तीला पापाचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत त्याला काय आहे, खरा पश्चाताप होणार नाही. और वो पछताव बिना मन परावट आपको धोखा देगा। आणि पश्चातापाखेरीज जर तुमचं मन परिवर्तन होतं तर ते तुम्हाला फसवेल. वो ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. आपको आपका पाप समझाने वाला, आपका पाप का गौरव, पाप का मतलब मजदूरी, मृत्यु, ये सारे बात को समझाने वाला पवित्र आत्मा है। आणि पापाची भीषणता समजून सांगणारा, पापाचं वेतन हे मरण आहे हे समजून सांगणारा पवित्र आत्मा आहे. इस आत्मा के द्वारा एक पापी को जब यह ज्ञान आया था, आणि आत्म्याच्या द्वारे एका पापी व्यक्तीला त्याच्या पापा संबंधाने ज्या वेळेला ज्ञान मिळतं उसमें क्या होगा, आणि मग त्या वेळेला काय होतं, उसको पछतावा हो जाएगा। आणि त्याला पश्चाताप होतो. उस पछतावा होने वाला व्यक्ति मन फिरता, आणि मग पश्चाताप झालेला व्यक्ती मन परिवर्तन करतो. ओरिजिनल नया जन्म मिलता। आणि मग त्याला खरा नवा जन्म मिळतो. परंतु पाप का ज्ञान नहीं आया, आणि मग जर पापाचं ज्ञान नाही आलं पछतावा नहीं हुआ, आणि पश्चाताप जर नाही झाला मन फिरा। आणि त्याने मन परिवर्तन केलं, आज का अधिकतर विश्वासियों का अवस्था ऐसा है। आणि आजकालचे जे जास्त करून विश्वास आहे त्यांची अवस्था अशीच आहे. वचन सुना, वचन ऐकलं समझ लिया, आणि ते समजलं यीशु मसीह उद्धार करता है, आणि येशू ख्रिस्त हा धारण करता आहे. तो आप प्रभु को ग्रहण करने के लिए तैयार है क्या? आणि तुम्ही प्रभूचा स्वीकार करायला तयार आहे का? संदेश सुना रहा था, आणि संदेश सांगत होता लोगों ने वचन सुना। आणि लोकांनी वचन ऐकलं. जो लोग प्रभु यीशु को अपने जीवन में ग्रहण करना चाहता है, धैर्य हाथ खड़ा करो। आणि मग जे लोक आपल्या जीवनामध्ये प्रभूचा स्वीकार करू इच्छितात त्यांनी आपला उजवा हात वर करा. कई लोगों ने खड़ा कर दिया, आणि पुष्कळ लोकांनी आपला हात वर केला. फिर उनको क्या बोलेगा, आणि मग त्यांना काय म्हणेल, हमारे पीछे आप भी ये प्रार्थना करें। आणि आमच्या पाठीमागे तुम्ही सुद्धा ही प्रार्थना करा. तो फिर उनको बताता है कि प्रभु यीशु, वो भी प्रभु यीशु बोलता है,
मैं पापी हूँ, मैं पापी हूँ। मतलब वो पीछे पीछे ऐसे बोलता, प्रभु यीशु हंसते हंसते। आणि मग त्यावेळेला पश्चातापाची प्रार्थना करायला सांगतात. त्यावेळेला तो प्रभूचा दास आहे, तो म्हणतो हे प्रभू येशू. त्यावेळेला तो ज्यांनी हात वर केला ते सुद्धा म्हणतो हे प्रभू येशू, आणि म्हणतो की हा मी पापी आहे. त्यावेळेला तो म्हणतो की हा मी पण पापी आहे. पण मग तो कशा प्रकारे म्हणतो, हसत हसत म्हणतो की मी पापी आहे. मतलब उसको उसका पाप का एहसास पवित्र आत्मा ने नहीं दिलाया। आणि त्या व्यक्तीला त्याच्या पापाची जी गहनता आहे त्या पवित्र आत्म्याने त्याला नाही जाणीव करून दिली. उसको कुछ भी पश्चाताप नहीं, उसका दिल टूटा ही नहीं। आणि कुठल्याही प्रकारचं पश्चातापी हृदय त्याच्या जीवनामध्ये नाहीये, त्याचं हृदय तुटलेलं नाहीये. आज वचन सुनने वाला सब पवित्र लोग ये बात उतर जाते हैं। आणि आज वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी विचारू इच्छितो, आपने जब प्रभु को दिल दिया, आणि ज्या वेळेला तुम्ही आपलं हृदय प्रभूला दिलं, क्या आपको वास्तव में आपका ज्ञान मिला था? बरोबर तुम्हाला बापाचं ज्ञान मिळालं होतं का? आपका दिल टूटा हुआ था? आणि तुमचं हृदय तुटलेलं होतं का? सचमुच में आपको पछतावा हुआ था? आणि खरोखर तुम्हाला पश्चाताप झाला होता का? आपका सही प्रकार का मन परिवर्तन हुआ था? आणि योग्य प्रकारे तुमचं मन परिवर्तन झालं होतं का? थोड़ा फर्क है, थोडंसं फार. नहीं तो क्या होगा मालूम है? नाही तर काय होईल माहिती है आप मतलब आपका ज्ञान भी नहीं हुआ, पछतावा भी नहीं हुआ, मन फिरा बोल करके, डुबकी ले करके, नया जन्म का अनुभव ना हो करके, प्रभु की आत्मा ना पा करके, जीवित आशा ना पा करके, सच्चा शांति ना पाते हुए, स्वर्गीय आशा ना होते हुए धोखा में। आणि मग तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला पापाची जाणीव न होता, तुम्ही पश्चाताप न करता, फक्त प्रभूचं वचन ऐकून तुम्ही मन परिवर्तन करता आणि प्रभूवर विश्वास ठेवता आणि बाप्तिस्मा घेता, आणि मग त्याच्यामध्ये खरं तुम्हाला पश्चाताप होत नाहीये. खरी जी शांती मिळायला पाहिजे ती शांती मिळत नाहीये. खरा जो नवा जन्म व्हायला पाहिजे तो तुमचा नवा जन्म होत नाहीये. खरं जे तुमचं तारण व्हायला पाहिजे ते खरं तारण होत नाहीये. मग अशा प्रकारे तुम्ही एका धोक्याच्या जीवनामध्ये जगत राहता. प्रियो, आप सचमुच में प्रभु का वचन सुनने के समय में आप प्रभु की उपस्थिति को भी, प्रभु में उपस्थिति में हूँ, ये बात का समझ तक प्रभु के आत्मा आपको देता है। आणि मग तुम्ही देवाचं वचन ऐकत असताना मी खरोखर प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेलो आहे आणि प्रभू माझ्याशी बोलत आहे, या गोष्टीचं ज्ञान किंवा या गोष्टीची समज सुद्धा पवित्र आत्मा आपल्याला देत राहतो. प्रियो, अभी हम पत्रोस को मालूम है अभी ये प्रभु है, इसको मुझे ताड़ना देने के लिए अधिकार है। आणि मग या ठिकाणी पेत्राला कळून चुकलेला आहे की हा प्रभू आहे आणि माझ्या पापांची शिक्षा देण्याचा अधिकार याला आहे. अब देखिए वो उसका 10 वचन में वो क्या कहता है, लूका 5:10। आणि लोक त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये पेत्र काय म्हणतो बघा. और वैसे जब्दी के पुत्र हाँ। याकूब और यूहन्ना को भी, हाँ। जो शिमोन के सहभागी थे, हाँ। अचंभा हुआ। हाँ। तब यीशु ने शिमोन से कहा, हाँ। मत डर, हाँ। अब से तू मनुष्य को जीविका पकड़ा करेगा। हाँ, देखिए मतलब अभी तुम डरना नहीं। आणि आता तू घाबरू नको. देखो उसको बहुत डर आ गया, आणि मग त्याला खूप भीती वाटू लागली. क्योंकि मैं कहाँ पर खड़ा हूँ, आणि मी कुठे उभा है आहे ना, ये प्रभु है, सच्चा प्रभु है। आणि मी जीवन जो खरा प्रभु आहे त्याच्या समोर उभा आहे. ये पापी को सजा देने के लिए अधिकार इसके पास है। आणि पापी लोकांना शिक्षा देण्याचा अधिकार याच्याकडे आहे. इसलिए वो रोने लगा, आणि म्हणून तो रडू लागला मैं मुझसे दूर हो। आणि हे प्रभू तू माझ्यापासून दूर जा. बोलने का मतलब मैं तेरे सामने खड़ा होने का योग्य नहीं है। आणि सांगायचा अर्थ आहे की हे प्रभू तुझ्या समोर उभा राहण्याकरता मी योग्य नाहीये. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट. एक मनमुराद का एक छोटा चित्र है आणि पश्चातापाचं एक छोटंसं चित्रण आहे. ना, हमारे जीवन में हम जब प्रभु को मतलब अपना प्रभु मानकर ग्रहण किया, उस समय का अवस्था थोड़ा आप लोग परख लीजिए। आणि आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारलं त्यावेळेला आपल्या जीवनाची अवस्था थोडीशी तुम्ही आठवा. एक सच्चा चेला बनकर जीवन बिताने के लिए पहले आपको कई बातों को त्यागना पड़ेगा। आणि एक खरं शिष्यत्वाचं जीवन जगण्याकरता सगळ्यात पहिल्या पुष्कळ गोष्टीचा तुम्हाला त्याग करावा लागेल. ये त्याग के बारे में लोगों को समझाना आजकल बहुत कठिन है, आणि या त्यागासंबंधाने लोकांना समजून सांगणं आजकाल खूप कठीण आहे. बहुत सावधानी से समझना। आणि खूप सावध रीतीने समजा. कोई भी पीढ़ी में प्रभु के पीछे हो लेने के लिए बुलाहट पाए वो लोग, प्रभु के पीछे हो लेने का मतलब वो भी एक चेलापन है। आणि कुठल्याही पिढीमध्ये प्रभूच्या पाठीमागं चालण्याकरता पाचारण प्राप्त झालेले लोक म्हणजे जे प्रभूच्या
पाठीमागं चालतात ते सुद्धा शिष्य आहे. भगवान में विश्वास होगा पिता कहलाने वाला अब्राहम। आणि विश्वासणाऱ्यांचा पिता बोलला गेलेला अब्राहम. अब्राहम को प्रभु ने क्या बोला? आणि अब्राहमाला प्रभूने काय म्हटलं? तुझे त्यागना है। आणि तुला त्याग करायचा आहे. पहले उसके जीवन में त्याग का बात आना है। आणि सगळ्यात पहिले त्याला त्यागाची गोष्ट करणं आहे. आप आज मसीह में हैं, आप विश्वासी है, आपको अच्छी तरह समझ रहा। आणि तुम्ही आज ख्रिस्तामध्ये तुम्ही विश्वासू आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. सही प्रकार का कदम उड़ा करके कदम में रह करके आगे बढ़ रहा है कि नहीं परखना। आणि योग्य प्रकारे पाऊल टाकून तुम्ही योग्य मार्गाने चालत आहे का नाही स्वतःला पारखा. उसका उत्पत्ति 12 अध्याय के 1, 2, 3 वचन। आणि उत्पत्ती त्याचा 12 अध्याय त्याचे 1, 2, 3 वचन. यहोवा ने अब्राहम से कहा, हाँ। अपने देश हाँ। और अपने कुटुंबियों हाँ। और अपने पिता के घर को छोड़कर बस अभी आप देखिए, तुझे छोड़ना है आणि तुला सोडायचंय. ना। चेलापन का सबसे पहला बात है छोड़ना है। आणि शिष्यत्वाचं सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याला त्याग करायचा आहे, सोडायचंय. हमने इससे पहले भी लूका 14 अध्याय का 26-27 वचन मेरा पढ़ा, आपको याद है? आणि याच्या अगोदर सुद्धा लूक 14 अध्याय 26-27 वचन आपण वाचलं होतं, तुम्हाला आठवतं? वो अपने माँ बाप से बढ़कर, भाई बहन से बढ़कर, बच्चों से बढ़कर के हमें प्रभु से प्यार करना है। आणि आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपले मुलं, आपली बायको याच्यापेक्षा जास्त आपण प्रभूवर प्रेम करायचं. अभी यहाँ पर मतलब अब्राहम क्या देख करके निकला? आणि या ठिकाणी अब्राहम काय पाहून निघाला? देश देख करके निकला या प्रभु को देख करके निकला? आणि तो देश कसा आहे हे बघून तो निघाला का प्रभूला पाहून निघाला? वो प्रभु को देख करके निकला। आणि तो प्रभूला पाहून निघाला. उसने देश नहीं देखा। आणि त्याने देश नाही पाहिला. समझ में आ रहा है ना? आणि सगळ्यांना लक्षात येत आहे ना? अब्राहम क्या देख करके निकला? आणि अब्राहम काय पाहून निघाला? प्रभु को देख करके निकला। आणि प्रभूला पाहून तो निघाला. उसको जो देश देने वाला था वो देश नहीं दिखा, पर उसने ये देख करके निकला, प्रभु को देख कर निकला। आणि परमेश्वर त्याला जो देश देणार आहे तो देश पाहून अब्राहम नाही निघाला, तर त्याने प्रभूला पाहिलं आणि मग तो निघाला. उसको मतलब उसको पहले क्या त्यागना था? आणि सगळ्यात पहिले त्याला काय त्याग करायचा होता? बाहर का त्याग, दुनिया की बातें त्यागना था। आणि सगळ्यात पहिले त्याला जगाच्या गोष्टीचा त्याग करायचा होता. पर इतना में नहीं हुआ। आणि एवढ्यात ते झालं नाही. आगे जाकर के आणि पुढे जाऊन मतलब अब्राहम को प्रभु से दूर करने वाला कोई भी बात उसके जीवन में नहीं आना था। आणि अब्राहमाला देवापासून दूर करणारी कुठलीही गोष्ट अब्राहमाच्या जीवनामध्ये राहिला नको. परंतु यहाँ पर एक इसहाक आया। आणि या ठिकाणी एक इसहाक आला. तुरंत प्रभु ने क्या बोला? आणि लगेच प्रभूने काय म्हटलं? हमारे बीच में कोई भी रुकावट नहीं आना। आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारे अडखळण येऊ नये. इसलिए इसहाक को दूर कर, आणि म्हणून इसहाकाला दूर कर. या इसहाक को खत्म करो। आणि इसहाकाला मारून टाक. मतलब एक गुरु और चेला के बीच में दूर करने वाला कोई भी बात आ गया तो हमें उसको दूर करने के लिए तैयार होना। आणि एक गुरु आणि एक शिष्य या दोघांच्या मध्ये कुठलीही गोष्ट आली तरी सुद्धा तिला मारून टाकण्याकरता, तिला काढून टाकण्याकरता आपल्याला आलं पाहिजे. मतलब बोलने के लिए हमारे दिल से प्रभु को एक कहना है, आणि सांगायचं तात्पर्य आपण संपूर्ण अंतःकरणाने हे म्हणायचंय, प्रभु तू ही मेरा सच्चाई है। आणि प्रभु तूच माझं सत्य आहे. तुझे छोड़ करके, तुझसे बढ़ करके मेरे जीवन के लिए कुछ भी नहीं। आणि तुला सोडून किंवा तुझ्यापेक्षा जास्त माझ्या जीवनामध्ये काहीच नाही. ये एक चेले को कहने के लिए आना चाहिए। आणि हे एका शिष्याला बोलण्याकरता आलं पाहिजे. अभी अब्राहम का अवस्था वही था। आणि अब्राहमाची अवस्था तीच होती. प्रभु तुझसे बढ़ करके मतलब मेरे जीवन में कुछ भी नहीं। आणि हे प्रभु तुला सोडून माझ्या जीवनामध्ये तुझ्यापेक्षा जास्त काहीच नाही. तू ही मेरा सब कुछ है। आणि तूच माझं सगळं काही. इसलिए उत्पत्ति 22 अध्याय में मानव प्रभु का कहने के अनुसार इसहाक को बलि किया। आणि मग उत्पत्ती 22 अध्यायामध्ये परमेश्वराच्या आज्ञेच्या अनुसार अब्राहमाने इसहाकाला बलिदान केलं. आज बहुत से पवित्र लोगों के जीवन में, आत्मीय जीवन में प्रभु की और हमारे बीच में बहुत बातें हैं। आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये आपल्या आणि प्रभूमध्ये पुष्कळ गोष्टी आहेत. वही तो आपका आत्मीय जीवन का बढ़ोतरी के लिए रुकावट है। आणि ते तर तुमच्या आत्मिक जीवनाच्या वाढीमध्ये अडखळण आहे. एक सच्चा पवित्र जीवन बिताने के लिए, एक सच्चा गुरु चेलापन का जीवन बिताने के लिए चाहने वाले व्यक्ति को सबसे बढ़कर प्रभु होना चाहिए। आणि एक खरं शिष्यत्वाचं जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण, सगळ्यात श्रेष्ठ किंवा सगळ्यात उंच फक्त प्रभू राहिला पाहिजे. हमारे जीवन में दो इच्छा नहीं, एक ही इच्छा। आपल्या जीवनामध्ये दोन इच्छा नाही तर फक्त एकच इच्छा राहिला वो पाहिजे. क्या होना चाहिए? आणि ती इच्छा काय राहिला पाहिजे? प्रभु होना चाहिए। आणि ती प्रभू अशी राहिली. जैसा 73-25 आपको मैं बार बार पकड़ा मैंने एक शब्द है। आणि स्तोत्र 73 त्याचं 25 वचन तुम्हाला वारंवार वाचायला सांगणारं एक वचन आहे. स्वर्ग में तेरे सिवा कौन है, पृथ्वी में भी तुझे छोड़ करके मैं कुछ भी नहीं
चाहता। आणि हे प्रभू स्वर्गामध्ये मला तुझ्याशिवाय कोण आहे आणि या पृथ्वीवर राहत असताना सुद्धा तुला सोडून मी काहीही आस धरत नाही. एक सच्चा चेले का हृदय की अवस्था ये होनी चाहिए। आणि एका खऱ्या शिष्याच्या हृदयाची अवस्था ही राहायला पाहिजे. जैसा दावीद का दिल की एक गहरा हमारा आग्रह और प्रार्थना था। आणि जसं दाविदाच्या हृदयाची एक खूप मोठी इच्छा अशा प्रकारे होती. 27 वचन संगीत का 4 वचन। आणि स्तोत्र 27 त्याचं 4 वचन. प्रभु की उपस्थिति के प्रति, प्रभु के साथ हमारे जीवन बिताने के प्रति उनको बहुत बड़ा भूख प्यास था। वही एक वरदान के रूप में प्रार्थना करके मांगा था। आणि प्रभूच्या सोबत राहण्याकरता, त्याच्या सम्मुख राहण्याकरता त्याच्या मनामध्ये खूप मोठी तहान भूक होती आणि तोच वर दाविदाने परमेश्वराकडे मागितला. उस अनुभव में रहने वाला लोगों के बारे में प्रभु क्या गवाही देता है? इब्रानियों 11:16। आणि इब्रिकराचं पत्र त्याचं 11 अध्याय त्याचं 16 वचन. ऐसा अनुभव में रहने वाले लोगों के बारे में स्वर्ग गवाही देता आणि है। अशा प्रकारच्या अनुभवामध्ये राहणाऱ्या लोकांसंबंधाने स्वर्ग अशा प्रकारे साक्ष देतो. इसीलिए परमेश्वर हाँ, अर्थात स्वर्गीय देश के अधिकारी है। हाँ, इसीलिए परमेश्वर उनको परमेश्वर कहलाने से हाँ। उसे नहीं लग जाता। हाँ, देखिए परमेश्वर उनका परमेश्वर कहलाने के लिए नहीं लगा था। परमेश्वर को उनका बारे में कहने के लिए अभिमान है। आणि परमेश्वराला त्यांच्या संबंधाने बोलण्याकरता एक अभिमान आहे. प्रियो, अगर आप एक सच्चा मसीह व्यक्ति है तो आणि प्रणव, तुम्ही जर खरे ख्रिस्ती व्यक्ती आहात तर, आप सच में एक चेला है। आणि तुम्ही खरोखर एक शिष्य और आहात, आपका जीवन का दौड़ का लक्ष्य क्या है? आणि तुमच्या जीवनाच्या धावेचा उद्देश काय आहे? मत्ती 10:25। आणि मग ते त्याचं 10 अध्याय त्याचं 25 वचन. चेले का गुरु का बराबर होना काफी है। आणि शिष्याला आपल्या गुरुच्या बरोबरीचं होणं पुरेसं आहे. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. तो हमारे जीवन का एक बहुत बड़ा लक्ष्य क्या है? आणि आपल्या जीवनाचा एक खूप मोठा उद्देश काय आहे? यीशु मसीह के जैसा बनना। येशू ख्रिस्ता समान होणं. थोड़े देर पहले प्रभुदास ने एक बात बताया, आणि थोड्या वेळापूर्वी प्रभूच्या दासाने एक गोष्ट सांगितली. हम मसीह का पात्र है। आपण ख्रिस्ताचे पुत्र आहोत. बोले का मतलब क्या है? आणि सांगायचं तात्पर्य काय आहे? मतलब हमें पढ़ने वाला, हमें देखने वाला मसीह कैसा है करके जानना चाहिए। आणि आपल्याला वाचणारा ख्रिस्त कसा आहे त्याला हे कळून आलं पाहिजे. तो आपका चेहरा देखने से लोग क्या बोलेगा? आणि तुमचा चेहरा बघितल्यानंतर लोक काय म्हणतील? मेरा एक बार एक व्यक्ति एक ट्रैक दे रहा था, आणि एकदा एक व्यक्ति एक ट्रॅक देत होता. उसे दिया, आणि त्याने कसा ट्रॅक दिला? मतलब उसका चेहरा बहुत उधरा हुआ है, वो बहुत दुखी और निराश दिखता, और वो बोलता है ये पढ़कर देखो अब आरती मिलेगा, आपको शादी मिलेगा। देने वाले का चेहरा देख करके उन्होंने बोला पहले आपका चेहरे पे हाथ जाने दो, पढ़ करके आप देखो बाद में मुझको दो। आणि मग एक व्यक्ती एका व्यक्तीला ट्रॅक देत होता. ट्रॅक देत असताना तो एकदम असा नाराजगीनं उदास होता. आणि तो त्या व्यक्तीला ट्रॅक देताना म्हटलं की तुम्ही हे ट्रॅक घ्या, हे वाचा आणि मग तुम्हाला खूप मोठा आनंद भेटेल. त्यावेळेला तो समोरचा व्यक्ती म्हटला की पहिले तुम्ही वाचा, तुम्ही आनंद प्राप्त करा आणि मग त्याच्यानंतर आम्हाला द्या. प्रियो, जिस व्यक्ति एक सच्चा मसीह है और वो आनंदित नहीं है, वो मसीह जीवन झूठा है। आणि प्रेम जर एक खरा ख्रिस्ती व्यक्ती आहे आणि त्याच्या जीवनामध्ये जर आनंद नाहीये तर तो खोटा आहे. जो आनंदित नहीं है वो हरा हुआ मसीह है। आणि जो ख्रिस्ती व्यक्ती आनंदित नाहीये तो हारलेला ख्रिस्ती आहे. वो हमेशा कुड़कुड़ाते रहेगा, दूसरे के दोष लगाते रहेगा, क्योंकि वो एक सच्चा मसीह नहीं है। आणि मग तो नेहमी कुरकुर करत राहील, दुसऱ्यावर दोष देत राहील. तो खरा ख्रिस्ती व्यक्ती नाहीये. बहुत अनमोल बात है। खूप अनमोल गोष्ट आहे. अब ये 2-3 वचन आपको ध्यान से समझना। आणि हे 2-3 वचन खूप चांगलं लक्षपूर्वक समजून घ्या. मतलब नंबर 1 बात, आणि सगळ्यात पहिली गोष्ट, मतलब एक चेहरा यीशु मसीह की प्रभुता को पूरा दिल से अंगीकार करने वाला है। आणि एक खरा शिष्य जो आहे तो येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व अधिकार संपूर्णरित्या स्वीकार करणारा आहे. आपने उधर कैसे पाया? आणि तुमचं तारण कसं झालं? है ना, आपने यीशु को प्रभु माना तभी तो पाया ना। आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रभू मानून स्वीकारलं त्याच वेळेला झालं ना तारण. अब देखिए, आप एक सच्चा चेहरा है तभी तो चेहरा बनकर जीने की समर्पण था, तभी तो आपने यीशु मसीह को अपना प्रभु माना। आणि तुम्ही खरं शिष्य आणि शिष्य होण्यासाठी तुमचं एक खरं समर्पण होतं म्हणूनच तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रभू मानलं. अब देखिए, रोमियो 10:9 आपको मालूम है, पढ़ने पर नहीं पढ़े तो चलेगा। आणि रोम त्याचं 10 अध्याय त्याचं 9 वचन तुम्हाला ठाऊक आहे, नाही वाचलं तरी चालेल. यीशु को प्रभु जान करके अपना दिल में अंगीकार करना है। आणि येशू ख्रिस्त
ख्रिस्ताला प्रभू जाणून आपण आपल्या हृदयामध्ये स्वीकारायचं आहे बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे आपने क्या मान करके अंगीकार किया मुझे नहीं मालूम, आणि तुम्ही प्रभूला काय मानून स्वीकारलं मला नाही माहिती क्योंकि विश्वास करने वाला जब प्रेरितों का काम 16:31 में वो सूबेदार से पौलुस ने क्या बोला, प्रभु यीशु पर विश्वास कर तो तू और तेरा घर उतर पाएगा। प्रभु यीशु पर विश्वास करना। आणि मग प्रेषितांचे कृत्य त्याचा 16 अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये प्रेषित पौलाने त्या सुभेदाराला असं म्हटलं की तू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल। पौलुस यहाँ पर भी जाकर जब प्रचार करता था, आणि पौल कुठे जाऊन प्रचार करत असे ना दूसरा कोरिन्थी 4:5 में वो खुद गवाही देता है। आणि दुसरे करंथीकरांचं पत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो इसलिए हम अपने को नहीं अपने को नहीं, परंतु मसीह यीशु का प्रचार करते हैं मसीह यीशु का प्रचार करते हैं। कि वह प्रभु है। हाँ, यीशु मसीह कौन है? वो प्रभु है। यीशु मसीह प्रभु है करके हम प्रचार करता है। आणि येशू ख्रिस्त प्रभू आहे म्हणून आम्ही प्रचार करतो ये बहुत बड़ी बात है। आणि प्रेम ही खूप मोठी गोष्ट आहे पत्रोस भी इसलिए पत्र में बताता है, आणि म्हणून पेत्र सुद्धा त्याच्या पत्रामध्ये अशा प्रकारे म्हणतो पहला पत्रोस 3:14 में आणि पहिले पेत्र 3 अध्याय 14 वचन यीशु को प्रभु मानकर अपने दिल में पवित्र करो। आणि तुम्ही आपल्या मतलब हिंदी में 15 वचन, ओके। हा त्याचा 15 वचन आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रभु मानून आपल्या हृदयामध्ये पवित्र करा प्रियो, यीशु मसीह कौन है? आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे वो प्रभु है। आणि त्यानं तो प्रभु आहे जब पेंतुकोस का दिन में भी पत्रोस खड़ा होकर के जब प्रचार कर रहा था, प्रेरितों का काम 2 अध्याय का 36 वचन में, आणि प्रेषित त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 36 वचनामध्ये पेंतिकोसच्या दिवसामध्ये पेत्र उभा राहून ज्या वेळेला प्रचार करत होता तुम लोगों ने जो क्रूस पर चढ़ाया हुआ वही यीशु को परमेश्वर ने प्रभु भी ठहराया और मसीह भी ठहराया। आणि ज्याला तुम्ही वधस्तंभावर चढवलेलं आहे त्याच येशूला परमेश्वराने प्रभु पण ठरवलं आणि ख्रिस्त पण ठरवलं प्रियो, हम जब यीशु मसीह को दूसरे को जब ये परिचय कराता है तो क्या होकर के परिचय कराना है? आणि मग ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देतो त्या वेळेला आपण काय म्हणून ख्रिस्ताची ओळख करून द्यायची आहे मतलब प्रभु करके परिचय कराना। आणि तो प्रभु आहे म्हणून ओळख करून द्यायची आहे आज बहुत से लोग कैसे परिचय कराता है, आणि आज पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताची कशी ओळख करून देतात आप यीशु के पास आएगा बीमार रहना चंगा ही मिलेगा। आणि तुम्ही येशूकडे याल ना तुम्ही आजारी ना मग तुम्हाला आरोग्य भेटेल आप अगर चिन्ह चमत्कार देखना चाहता है यीशु मसीह के पास आओ। आणि तुम्हाला चिन्ह चमत्कार पाहायची इच्छा नाही तर तुम्ही येशू ख्रिस्ताकडे या आपको किसी प्रकार का कोई भी सहायता चाहिए यीशु के पास आओ। आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सहाय्य पाहिजे तुम्ही येशू ख्रिस्ताकडे या मतलब उनको प्रभु यीशु मसीह प्रभु करके नहीं समझाता, उनका एक मददगार का रूप में, एक सहायक के रूप में, चिन्ह चमत्कार करने वाले के रूप में बहुत से लोग यीशु को लोगों को परिचित कराता। आणि लोक जे लोक आहेत ते येशू ख्रिस्ताची ओळख दुसऱ्यांना कशा प्रकारे करून देतात की तो एक प्रभू आहे अशा प्रकारे ते ओळख नाही करून दे तर तो एक सहाय्यक आहे तो एक मदतगार आहे तो एक चिन्ह चमत्कार करणार आहे अशा प्रकारे ओळख करून देतात। कभी भी ऐसा परिचय नहीं करा। कधीही अशा प्रकारचा परिचय करून देऊ नका प्रभु का दिल को कितना दुख करेगा। आणि प्रभूच्या हृदयाला किती दुःख राहील आपको समझ में आ रहा है? आणि तुमच्या लक्षात येत आहे ना अभी आप सोचो, मैं रोज दूध लेकर आता घर में, आणि तुम्ही विचार करा मी दररोज दूध घरात घेऊन येतो मेरा बेटी ग्रेस बोलते दूध वाला आ गया। आणि मग माझी मुलगी ग्रेस म्हणते की दूधवाला आला दूध वाला है क्या? आणि मी दूधवाला आहे का दूध वाला करके मुझे बोलेगा तो मेरे को अच्छा लगेगा। आणि मला जर दूधवाला म्हटलं तर मला आवडेल का मैं रोज सब्जी लेकर आता, आणि दररोज मी भाजी घेऊन येतो ग्रेस बोलते भाजी वाला आया। आणि ग्रेस म्हणते भाजीवाला आला मैं रोज चिकन लेकर आया, आणि मी दररोज मी चिकन घेऊन येतो चिकन वाला आया, आणि चिकन वाला आला मछली वाला आया। आणि मासेवाला आला ऐसा कोई भी वाला बोलेगा मेरा दिल में क्या होगा? आणि असा कुठल्याही प्रकारचं नाव मला देऊन जर उद्देशून बोललं तर मग माझ्या हृदयाला काय होईल मैं खुश होगा? आणि मला आनंद वाटेल का नहीं नाही फ्रेंड नहीं। नाही आप यीशु मसीह को आप और कुछ भी रीति में किसी को नहीं पहचान करवाना, आप यीशु को आमेन। प्रभु मान करके प्रभु बोल करके पहचान कराना। आणि तुम्ही येशू ख्रिस्ताची ओळख दुसऱ्यांना करून देत असताना अजून कुठला वाला आहे किंवा तो अजून काय करू शकतो ही ओळख नाही करून द्यायची तर येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हीच ओळख करून द्यायची आहे। इसका
इसका अर्थ क्या मालूम है? याचा अर्थ काय माहिती का? प्रभु यीशु हमारा भविष्य तैयार करने वाला है। आणि येशू ख्रिस्त आपलं भविष्य तयार करणारा आहे हमारा आनंदला उसके हाथ में है, आणि आपलं सार्वकालिक जीवन त्याच्या हातामध्ये आहे, क्योंकि हमारा प्रभु है। कारण तो आपला प्रभू आहे. बहुत बड़ी बात है। आमेन. हमें दीदी में मतलब लोगों को जब बात को जब बताएगा, आणि अशा प्रकारे ज्या वेळेला आपण लोकांना ही गोष्ट समजून सांगू, आज भी बहुत लोगों ने अभी भी प्रभु यीशु को अपना प्रभु करके सच्चा दिल से ग्रहण नहीं किया। आणि अजूनही पुष्कळ लोकांनी येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून संपूर्ण हृदयाने स्वीकारलं नाही. क्या करके कितने लोग बोलेगा? आणि स्वीकारलं असं किती लोक म्हणतील. मैं आपको सबूत करूंगा, आपने यीशु को प्रभुता दिया ही नहीं। आणि मी या गोष्टीचं तुम्हाला प्रमाण पटवून देईल की तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रभुत्व दिलं नाही. शायद आपको चुप लगेगा, आणि कदाचित तुम्हाला ठेच लागेल चुप लगने दो, आणि ठेच लागू द्या लेकिन ये सच्चाई जान। आणि हे सत्य जाणा. आपको ये सच्चाई नहीं समझाया करके आप आगे नहीं बोल पाए। आणि तुम्हाला हे सत्य समजून सांगितलं नाही ह्याच्या पुढे तुम्ही असं म्हणू शकणार नाही. अगर यीशु को आपने प्रभुता दिया है तो आपका काम में भी यीशु प्रभु रहेगा। आणि जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला प्रभुत्व दिलेलं आहे तर तुम्ही करणाऱ्या प्रत्येक कामामध्ये सुद्धा प्रभुत्व येशू ख्रिस्तालाच राहील. आपके पास जितना धन है वो धन का प्रभुता प्रभु का रहेगा। आप अपना मनमानी में खर्च नहीं कर सकते। आणि मग तुमच्याकडे जे काही धन संपत्ती आहे त्याचं प्रभुत्व सुद्धा येशू ख्रिस्तालाच राहील. तुम्ही आपल्या मनमर्जीप्रमाणे पैसे नाही उडू शकत. जो एक सच्चा उदार पाय व्यक्ति अपने आप को और अपना सब कुछ को प्रभु को अर्पण किया हुआ है। आणि एक खरा विश्वासू तारण प्राप्त झालेला व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जे काही आहे ते सगळं काही प्रभूला अर्पण केलेलं आहे. हमारा हमारा स्वामित्व को प्रभु को हमने हैंड ओवर किया है। आणि आपलं जे स्वामित्व आहे आपला सगळा अधिकार जो आहे तो आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये समर्पित केलेला आहे. वो है एक सच्चा चेहरे का बात, आणि ते आहे एक खऱ्या शिष्याची गोष्ट. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला मी सांगू इच्छितो. परंतु इसमें और भी कुछ थोड़ा और गहरी बात है। आणि याच्यामध्ये अजून काही गहन गोष्टी मैं आहेत. अभी वो विषय को लेने के लिए जाएगा तो और 15-20 मिनट जाएगा, मैं इसलिए अभी नहीं ले रहा हूँ। आणि त्या विषयामध्ये जर गेलो तर अजून 15-20 मिनिटं लागतील म्हणून त्या विषयाकडे नाही जात. लेकिन इतना आप जरूर याद रखना, यीशु मसीह मेरा प्रभु है क्या। आणि या गोष्टीला तुम्ही निश्चितच दृढ करा की येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे का. प्रभु का अर्थ आपको समझ में आ गया ना? मेरा पूरा तत्व, मेरा पूरा हमारा सर्वाधिकार, हमारा स्वामित्व है ना, हमारा भविष्य सब प्रभु के हाथ में है। आणि प्रभू या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला ना की आपल्या जीवनामध्ये आपलं जे काही आहे धन संपत्ती आपले विचार आपलं जे काही आहे त्या सगळ्या गोष्टीचा स्वामी त्या सगळ्या गोष्टीचा अधिकारी प्रभू आहे. आपलं सगळं भविष्य प्रभूच्या हातात आहे. आपने प्रभु यीशु को प्रभु मानकर ग्रहण किया तभी आपका उद्धार हुआ है। आणि येशू ख्रिस्ताला तुम्ही प्रभू मानून स्वीकारलं त्याच वेळेला तुमचं तारण झालंय. देखिए, आप अपना उद्धार प्रभु को मान कर कभी नहीं ले सकता। आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये तारण प्रभूला मागून सुद्धा नाही घेऊ शकत. परंतु आप यीशु को अपना प्रभु मानकर ग्रहण कर सकता है। आणि येशू ख्रिस्ताला तुम्ही प्रभू मानून स्वीकारू शकता. इसका थोड़ा समझना। आणि हे जरा समजून घ्या. आपने यीशु मसीह मेरा प्रभु है ऐसा बोल करके आप यीशु को अपना उद्धारकर्ता के रूप में ग्रहण नहीं कर सकता। आणि येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे असं तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभूला तारण करता म्हणून नाही स्वीकारू शकत. इसलिए मेरा उद्धार हो जाएगा। आणि म्हणून माझं तारण होऊन जाईल. लेकिन ऐसा नहीं, आप यीशु मसीह को अपना प्रभु मान करके ग्रहण कर सकता है। आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारू शकता. क्योंकि आपका उद्धार प्रभु के अनुग्रह के ऊपर है। कारण तुमचं तारण देवाच्या कृपेवर अवलंबून आहे. ये शब्द थोड़ा समझना थोड़ा कठिन है, आणि हा शब्द समजणं जरा कठीण आहे. है ना? आपको प्रभु आप मेरा उद्धार कर बोल करके चिल्लाएगा तो भी उद्धार मिलना कोई जरूरी नहीं। आणि हे प्रभू तू माझं तारण कर एवढं तुम्ही मोठ्याने आवाज जरी दिला तरी तुम्हाला तारण मिळणं काही गरजेचं नाही. क्योंकि उद्धार प्रभु का दान है, वो प्रभु के अनुग्रह के ऊपर डिपेंड है। आणि तारण जे आहे ते प्रभूचं दान आहे आणि त्या देवाच्या दयेवर निर्भर आहे. परंतु आप प्रभु करके ग्रहण कर सकता आणि प्रभूला तुम्ही प्रभू म्हणून स्वीकारू शकता. और आप सही रीति में यीशु मसीह को अपना प्रभु माना है तो स्वर्ग को मालूम है कि आपने संपूर्ण सरेंडर किया है। आणि तुम्ही खरोखर प्रभू येशू ख्रिस्त
ख्रिस्ताला जर प्रभू मानून स्वीकारलं तर स्वर्गाला माहिती आहे की तुमचं समर्पण हे संपूर्ण समर्पण आहे. तभी आपका प्रभु उद्धार करेगा. आणि मग त्याच वेळेला प्रभु तुमचं धारण करेल. थोड़ा इतना समझ में नहीं आया होगा आणि कदाचित एवढं नसेल लक्षात आलं. है ना. अब मला जैसा प्रेरितों 16:31 में पौलुस ने उस सुबेदार से कहा, आणि ज्याप्रमाणे प्रेषित 16:31 प्रेषित पौलाने त्या सुभेदाराला म्हटलं, मतलब यीशु मसीह तेरा उद्धार करता है ऐसा नहीं बोला. आणि येशू ख्रिस्त तुझा तारण करताय असं नाही म्हटलं. फिर प्रभु यीशु पर विश्वास कर. हाँ, हम यीशु मसीह को अपना प्रभु मान कर ग्रहण करना, आणि आपण येशू ख्रिस्ताला प्रभू मानून स्वीकारणं. क्योंकि आपका उद्धार करना ना करना ये निर्णय प्रभु का है. आणि आपलं धारण करणं न करणं हा निर्णय प्रभूचा आहे. वो प्रभु का अनुग्रह के ऊपर वो डिपेंड है. आणि देवाच्या कृपेवर ते निर्भर आहे. जैसा निर्गमन 33 का 19 वचन में आखिरी में प्रभु ने कहा, आणि निर्गमन 33:19 शेवटी प्रभूने असं म्हटलं, जिस पर मैं अनुग्रह करना चाहूंगा मैं अनुग्रह करूंगा. आणि ज्याच्यावर कृपा करायची मला इच्छा असेल त्याच्यावर मी करेल. एफिसियों 2 अध्याय का 5 और 8 वचन में भी प्रभु ने कहा, आणि फिसकाराचं पत्र 2 अध्याय 5 आणि 8 वचनामध्ये सुद्धा प्रभूने असं म्हटलं, अनुग्रह ही से तुम्हारा उद्धार हुआ है. आणि कृपेच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. उस अनुग्रह हमारे ऊपर आ गया. आणि जर ती कृपा आपल्यावर आली तर कृपा मला पढ़ना पड़ता. लूका 5 और 8 का. फिसकाराचं पत्र त्याचा 2 अध्याय 5 आणि 8 वचन. हाँ. जब हम अपने अपराधों के कारण मरे हुए थे, हाँ. तो हमें मसीह के साथ मिलाया. हाँ. अनुग्रह से अनुग्रह ही से ही तुम्हारा उद्धार हुआ. अनुग्रह ही से ही तुम्हारा उद्धार हुआ. आणि कृपेच्या द्वारे तुमचं तारण झालंय. और आगे 8 वचन. क्योंकि विश्वास के द्वारा हाँ. अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है. देखा, अनुग्रह ही से ही तुम्हारा उद्धार. अनुग्रह के बिना उद्धार नहीं होता. आणि कृपेच्या खेरीज तारण होत नाही. तो आपने अगर यीशु को प्रभु करके ग्रहण किया है, आणि जर येशू ख्रिस्ताला तुम्ही प्रभू म्हणून स्वीकारला आहे तर, प्रभु अनुग्रह उंडेलेगा तभी उद्धार होगा. आणि प्रभू कृपा करेल त्याच वेळेला तारण होईल. पर उसका रूट क्या है? आणि त्याच्याकरता तो मार्ग काय आहे? यीशु को प्रभु मान कर ग्रहण करना. आणि येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारणं. प्रभु मान कर ग्रहण करना एक हल्की बात नहीं. आणि येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारणं एक साधारण गोष्ट ये नाही. पवित्र आत्मा का सहायता बिना हो ही नहीं सकता. आणि पवित्र आत्म्याच्या साह्याखेरी शक्य नाही. ना पहला कोरिन्थी 12:3 में लिखा है, पहिले ग्रंथिकाराचं पत्र 12 अध्याय आणि 3 वचनामध्ये लिहिले, आत्मा का सहायता बिना आप यीशु को प्रभु करके नहीं मान सकता. आणि आत्म्याच्या साह्याखेरीज येशू ख्रिस्ताला तुम्ही प्रभू म्हणून स्वीकारू शकत नाही. समझो आ रहा है? लक्षात येत आहे. बहुत गौरव की बात है. आणि खूप गौरवाची गोष्ट है आहे. ना. ऐसा एक सच्चा समर्पण हुआ एक व्यक्ति, आणि अशा प्रकारे एक समर्पण झालेला व्यक्ती यीशु प्रभु बनकर के जीने वाला व्यक्ति, आणि त्याच्या जीवनाचा येशू ख्रिस्त प्रभू होऊन जगणारा व्यक्ती, वही एक सच्चा चेहरापन का जीवन मिला सकता. आणि तोच खरा एक शिष्यत्वाचं जीवन जगू शकतो. तो प्रभु आपको सहायता करे आणि प्रभू आपल्याला सहाय्य ये करो बातों को समझने के लिए. आणि या गोष्टी समजण्याकरता. और भी कुछ कई ये हम पर कई ऐसा गहरी बात है, अपन अगला क्लास में ध्यान करेंगे. आणि याच्यामध्ये सुद्धा अजून काही गहन गोष्टी आहेत त्या पुढच्या क्लासमध्ये पाहूया. तो आपको ये वचनों के द्वारा बहुत आशीष दे. आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला खूप आशीर्वाद देऊ. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव देऊ. आमेन.